श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीताभ्यासः अध्याय 2 सांख्ययोग. भगवान श्रीकृष्णांचे उत्तर. श्लोक 11 ते 14. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंत अर्जुनाला उपदेश द्यायला सिद्ध झालेले आहेत. श्लोक 11. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पदच्छेदः. श्री भगवान उवाच अशोचान अन्वशोचः त्वं प्रज्ञावादान् च भाषसे गतासून अगतासून च न अनुशोचन्ति पंडिताः. इथं संधी कुठले आलेत? अशोचान अन्वशोचस्त्वं, अशोच्यान अन्वशोचः. इथं मागच्या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. अन्वशोचः त्वं, विसर्गाच्या पुढे तथ आले म्हणून विसर्गाचा स झाला. प्रज्ञावादांश्च, प्रज्ञावादान अधिकच, त्या न या व्यंजनाचा अनुस्वारही झाला आणि विसर्गही झाला आणि विसर्गाच्या पुढे च आल्यामुळे विसर्गाचा श झाला. अनुस्वार दा या अक्षरावर गेला. गतासून गतासूंश्च, गतासून अधिक अगतासून, मागच्या न व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसळला आणि अगतासूंश्च हा प्रज्ञावादांच्या सारखाच झालेला संधी आहे. न या व्यंजनाचा विसर्गही झाला आणि अनुस्वारही झाला आणि विसर्गाच्या पुढं च आल्यावर विसर्गाचा श झाला. नानुशोचन्ति न अनुशोचन्ति हा सवर्णांचा दीर्घ संधी झाला. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. अशोच्यान, अशोच्य पुल्लिंगी द्वितीय बहुवचन, सामासिक शब्द आहे. न शोचः, अशोचः नय तत्पुरुष. शोच शब्द शुच शोच हा मूळ धातू आहे. त्याच्यामध्ये पहिला गण परस्मैपद पद, शोक करणे, त्याचं ते कर्मणी विद्यार्थी धातू साधित विशेषण आहे. शोच म्हणजे शोक करण्यास योग्य, अशोच म्हणजे शोक करण्यास अयोग्य. अन्वशोचः, अनु अधिक शुच शोच, पहिला गण परस्मैपद, प्रथम भूतकाळ द्वितीय पुरुष एक वचन. इथं प्रथम भूतकाळी क्रियापद वापरलं असलं तरी त्याचा अर्थ वर्तमान काळी करावा लागणार आहे. शोक करतोस. त्वं युष्मत सर्वनाम, प्रथमा एक वचन तू. प्रज्ञावादान, प्रज्ञावाद पुल्लिंगी द्वितीय बहुवचन, प्रज्ञावाद म्हणजे पांडित्यपूर्ण बोल. प्रज्ञा प्रेरिताः वादाः, मध्यम पदलोपी कर्मधारय समास. भाषसे, भाष पहिला गण आत्मनेपद, वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन. गतासून, गतासू पुल्लिंगी द्वितीय बहुवचन, मृत्यू पावलेले. हा सामासिक शब्द आहे. गत आणि असू असे दोन शब्द एकत्र आलेले आहेत आणि समास बनलेला आहे. गत म्हणजे गेलेले, असू म्हणजे प्राण. प्राण किंवा असू हे दोन्ही शब्द नित्य बहुवचनी चालतात. गता हा असवः यस्मात् सहा, ज्याच्यामधून प्राण निघून गेलेले आहेत असा. म्हणून गतासून म्हणजे मृत झालेले. हा बहुव्रीही समास झाला. अगतासून, अगतासू पुल्लिंगी द्वितीय बहुवचन, गतासूच्या विरुद्ध अर्थी शब्द न गतासून, अगतासून नाही तत्पुरुष. अर्थातच याचा अर्थ झाला जिवंत असलेले. गतासून म्हणजे मेलेल्यांच्या बाबतीत किंवा अगतासून जिवंत असणाऱ्यांच्या बाबतीत. च अव्यये, न अव्यये. अनुशोचन्ति, अनुधिक शुच शोच, पहिला गण परस्मैपद शोक करणे, वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन. पंडिताः, पंडित पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. आता यामध्ये क्रियापद कोणती आहेत? अन्वशोचः, भाषसे आणि अनुशोचन्ति असे याच्यामध्ये 3 क्रियापद आहेत, म्हणजे 3 वाक्य आहेत. अन्वशोचः भूतकाळी द्वितीय पुरुषी एक वचनी क्रियापद आहे. अर्थातच त्याचा कर्ता आहे त्वं, तो आलेलाही आहे श्लोकामध्ये. त्वं अशोच्यान अन्वशोचः, तू ज्यांच्याबद्दल शोक करणं योग्य नाही अशा लोकांच्या बद्दल
शोक करत आहेस. त्वम अशोच्यान अनवशोचः. पुढे म्हणतात प्रज्ञावादान च भाषसे. अर्थात भाषसे क्रियापदाचा करता येईल त्वम भाषसे, कारण द्वितीय पुरुषी एकवचनी क्रियापद, द्वितीय पुरुषी एकवचनी करतात. प्रज्ञावाद म्हणजे पांडित्यपूर्ण बोलतोयस, ज्यांच्याबद्दल शोक करू नये त्यांच्याबद्दल तू शोक करतोस आणि पांडित्यपूर्ण बोलतोस. मग आता पंडित कुणाला म्हणायचं ते पुढच्या चरणात सांगितलेलं आहे. पंडिताः गतासून अगतासून च न अनुशोचंती. पंडिताः न अनुशोचंती कर्ता आणि क्रियापद, आणि गतासून अगतासून ही दोन्ही अनुशोचंती या क्रियापदाची कर्म आहेत. पंडिताः हा कर्ता आहे. पंडिताः पंडित लोक न अनुशोचंती शोक करत नाहीत. कोणाच्या बाबतीत? गतासून अगतासून. जे लोक मृत्यू पावलेले आहेत युद्धामध्ये, किंवा जे लोक युद्धामध्ये जिंकून परत आलेले आहेत, अर्थात जिवंत राहिलेले आहेत, अशा लोकांच्या बद्दल पंडित लोक शोक करत नाहीत. असे जर शोक करत नसतील तर त्यांना पंडित म्हणायचं. तू पंडितासारखं नुसतं बोलणं बोलतोयस पण शोक मात्र करतोयस, असा श्रीकृष्णांच्या म्हणण्याचा भावार्थ आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. श्री भगवान उवाच त्वम अशोचान अनवशोचः प्रज्ञावादांश भाषसे पंडिताः गतासून अगतासून च न अनुशोचंती. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टींबद्दल तू शोक करतोस आणि पांडित्याच्या गोष्टी सांगतोस, पण विवेकी लोक मेलेल्याबद्दल अथवा न मेलेल्याबद्दल शोक करत नाहीत. न योत्स्ये असं सांगून अर्जुनाने आपण युद्ध करणार नसल्याचा निश्चय बोलून दाखवला. धर्माविषयी अर्जुनाच्या मनाचा गोंधळ झालेला श्रीकृष्णांच्या लक्षात आला व त्यांनी अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ केला. प्रथम श्रीकृष्ण अर्जुनाचे शोकाचे कारण कसे निर्मूळ आहेत ते स्पष्ट करून सांगत आहेत. अर्जुन श्रीकृष्णांना मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत होता. त्या कौरवांना एक कळत नाही, पण आम्हाला तरी कळतं ना, मग आपण का युद्धापासून परांगमुख होऊ नये, असं अर्जुनाने श्रीकृष्णांना पहिल्या अध्यायात विचारलं होतं. आपण शहाणे आहोत असा थोडा त्याच्या बोलण्यातून अभिमानही डोकावत होता. संजय यांनी 10व्या श्लोकात सांगितले की तमुवाच ऋषिकेश प्रहसन निव भारत. ऋषिकेश श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखे करून त्याला म्हणाले. त्यांच्या हसण्यात थोडी उपहासाची छटा दिसते. भगवंत त्याला गीतेत सांगतो की तू मोठ्या पांडित्याच्या गोष्टी सांगतोस, पण तुझं वागणं काही शहाणपणाचं दिसत नाही. अरे जे पंडित असतात ते मृत किंवा जिवंत व्यक्तीबद्दल शोक करत नाहीत. क्षत्रिय निहत संख्ये न शोच इति निश्चय, असं वाल्मिकी रामायणात म्हटलेलं आहे. आहवै तु हतम शूरम न शोचेत कथंचन, असं महाभारतात म्हटलेलं आहे. रणांगणात जे मृत पावतात त्यांच्याबद्दल शोक करणं उचित नाही. त्यामुळे भीष्म द्रोणादिकांच्या मृत्यूबद्दल अर्जुनाचा शोक करणं चुकीचं आहे. आता अगतासून म्हणजे जिवंत असलेल्यांच्या बद्दलही पंडित लोक शोक करत नाहीत असं म्हटलेलं आहे. वास्तविक जिवंत असलेल्या लोकांबद्दल शोक करण्याचं कारणच काय? युद्धभूमीवरून क्षत्रिय जिवंत परत आले तर ती आनंदाचीच गोष्ट नाही का? पण गीतेचा त्याविषयी भाव असा आहे की रणांगणात मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होते, परंतु जे रणांगणावर युद्ध करून सुद्धा जिवंत राहतात त्यांची ही स्वर्गप्राप्तीची संधी हुकलेली असते, त्यामुळे तेही शोकास पात्र ठरतात. पण पंडित लोक कशाबद्दलच शोक करत नाहीत. अर्जुन स्वतःला ज्ञानी मानत होता, पण ज्ञानी मनुष्य कोणाला म्हणायचं ते भगवंतांनी 11व्या श्लोकात स्पष्ट केलं आहे. रणांगणामध्ये मृत झालेल्या मनुष्याबद्दल ज्ञानी शोक करत नाहीत, कारण ते वीरमरण आहे, किंवा रणात युद्ध करूनही जिवंत असलेल्या व्यक्तीविषयी शोक करण्याचे कारणच राहत नाही. श्लोक 12. नत्वेवाहं जातु नासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. पदच्छेद बघूया. न तु एव अहं जातु न आसं न त्वं न इमे जनाधिपाः न च एव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. त्वेवाहम नेमे हे पहिल्या चरणामध्ये आलेले, नासम हे पहिल्या चरणामध्ये आलेले संधी आहेत. त्वेवाहम
तू एव अहम नासम न आसम नेमे न इमे. चैव हा उत्तरार्धामधला संधी आहे. च एव वयमतः परम हा म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळून झालेला संधी आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. न अव्यये नाही या अर्थी. तू अव्यये, एव अव्यये, पहिली तिन्ही अव्यये आलेली आहेत. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. मी, जातू हेही अव्यये खरोखर या अर्थी. न आसम पैकी न अव्यय झालं. आसम असं दुसरा गण परस्मैपद असणे. प्रथम भूतकाळ प्रथम पुरुष एक वचन. त्वम युष्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन तू. इमे, नेमे मध्ये न हे पुन्हा अव्यय. इमे हे सर्वनाम इदम सर्वनामाचं रूप आहे. इदम सर्वनाम म्हणजे हा ही हे पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. अयम इमौ इमे प्रथमा असं हे सर्वनाम चालतं. जनाधिपाहा जनाधिप पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. सामासिक शब्द आहे. जन आणि अधिप दोन शब्द एकत्र आले समास बनला. जनानाम अधिपः जनाधिपः. षष्ठी तत्पुरुष लोकांचा राजा तो जनाधिप. भविष्यामः भूभव पहिला गण परस्मैपद. द्वितीय भविष्यकाळ प्रथम पुरुष बहुवचन. सर्वे सर्व पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. वयम अस्मत् सर्वनाम प्रथमा बहुवचन. अतः परम अव्यय येथून पुढे. या श्लोकात कोणती क्रियापद आलेली आहे? आसम, भविष्यामः असे दोन क्रियापद आहेत. पूर्वार्धात एक आणि उत्तरार्धात एक. आसम प्रथम भूतकाळ प्रथम पुरुष एक वचन. अर्थातच प्रथम पुरुषी क्रियापद असल्यामुळे प्रथम पुरुषी अहम हा त्याचा कर्ता आलाय आणि तो श्लोकामध्ये आलेला आहे. न तू एव अहम जातू न आसम. न तू एव त्वम आसिहि इति न तथा इमे जनाधिपाः न आसन इति न. इथं त्वम हा कर्ता असल्यामुळं आसिहि हे क्रियापद अध्यारूढ धरावं लागेल. जनाधिपाः हा कर्ता असल्यामुळं आसन हे क्रियापद त्या कर्त्याकरता असं तिथं अध्यारूढ धरायला लागेल. जातू अहम न आसम इति न. खर तर मी न आसम झालो नाही असं नाही. तू एव त्वम आसिहि इति न. तू सुद्धा झालेला नाहीस असं नाही. न तथा इमे जनाधिपाः न इति न. तसेच हे राजे सुद्धा पूर्वी नव्हते असं नाही. तेव्हा न त्वम न अहम आसम न त्वम आसिहि न इमे जनाधिपाः आसन इति न. खरोखर पूर्वी मी नव्हतो असं नाही, तू नव्हतास असं नाही, किंवा हे राजे सुद्धा नव्हते असं नाही. जे हे पूर्वी पूर्वजन्मामध्येही होते आताही आहेत. पुढे म्हणतायत भविष्यामः न इति न. त्या भविष्यामः प्रथम पुरुषी बहुवचनी क्रियापद आहे. त्याचा कर्ता आहे सर्वे वयम. वयम सर्वे न भविष्यामः इति न. आपण सर्वजण यापुढे होणार नाही असंही नाही. केव्हा अतः परम येथून पुढे. भविष्यामः आसम अशी दोन क्रियापद असली तरी पहिल्या चरणात त्वम अहम आणि इमे याच्याकरता ते असं सर्वनामाचीच आणखीन दोन क्रियापद अध्यारूढ धरावी लागतात. त्वम आसिहि इमे आसन. आता एकदा अन्वय अर्थ बघूया. जातू अहम न आसम इति न. खर तर मी नव्हतो असं नाही भूतकाळे. न तू एव त्वम आसिहि इति न. किंवा तूही पूर्वी नव्हतास असं नाही. न तथा इमे जनाधिपाः न इति न. तसेच हे राजे सुद्धा पूर्वी नव्हते असं नाही. म्हणजे आपण पूर्वीही होतो, मी होतो, तू होतास, तसेच हे राजेही होते. तथाच वयम सर्वे अतः परम न भविष्यामः इति न. तसेच आपण सर्वजण अतः परम येथून पुढे न भविष्यामा होणार नाही असंही नाही. म्हणजे हे अखंड
जन्म मृत्यूची परंपरा चालू आहे. देहधारी प्रत्येक व्यक्तीला मृत्यू निश्चित आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. त्यामुळे भीष्म द्रोणादींचा आता अर्जुनाने वध केला नाही तरी पुढे केव्हा तरी ते मृत्यू पावणारच आहेत. आणि जसा मृत्यू निश्चित आहे तसेच जन्म पण निश्चित आहे. तेव्हा त्यांच्या मृत्यूबद्दल शोक करण्याचं कारणच काय, असा भगवंतांचा अभिप्राय आहे. आणि या श्लोकामध्ये मनुष्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो हेही ध्वनित झालेलं आहे. श्लोक 13. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. पदच्छेदः. देहिनः अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति. आता याच्यामध्ये संधी कुठले आहेत? पहिला देहिनोस्मिन यथा आणि पुढचं देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र. हा सगळे दोन्ही शब्द संधियुक्त आहेत. देहिनः अस्मिन यथा आणि देहांतर प्राप्ती धीरः तत्र. आता याचा शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. देहिनः, देहीन पुल्लिंगी षष्ठी एक वचन, इनंत शब्द आहे, शशींसारखा चालेल. हे व्यंजनांत शब्द संस्कृतमध्ये खूप प्रमाणात आहेत. देहीन शब्द कसा बनला? देह हा अस्ति अस्य इति. ज्याला देह आहे तो देहीन. आत्मा देह धारण करतो म्हणून देहीन म्हणजे आत्मा, आत्म्याचे. षष्ठी एक वचन. अस्मिन इदम सर्वनाम पुल्लिंगी सप्तमी एक वचन. यथा हे अव्यये जसे. देहे देह पुल्लिंगी सप्तमी एक वचन. कौमारम कौमार नपुसकलिंगी प्रथमा एक वचन कौमार्य. कुमार शब्दाला कुमारस्य भावहा या अर्थी अप्रत्यय लागून कौमार्य असा शब्द बनला. हे तद्धित रूप आहे. यौवनम यौवन नपुसकलिंगी प्रथमा एक वचन तारुण्य. जरा स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन म्हातारपण. तथा अव्यये तसे. देहांतर प्राप्ती, देहांतर प्राप्ती स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. हा सामासिक शब्द आहे. देहांतर प्राप्ती. अन्य हा देह हा देहांतरम. ज्या वेळेला विग्रहामध्ये अन्य असा सर्वनाम येतं त्यावेळेला सामासिक शब्दामध्ये अंतर असा शब्द येतो. त्याच्याऐवजी देहांतरम, भाषांतरम, देशांतरम अशा स्वरूपाचे हे कर्मधारय समास आहेत. अन्य हा देह हा देहांतरम म्हणजे दुसरा देह आणि देहांतरस्य प्राप्ती ही दुसऱ्या देहाची प्राप्ती. षष्ठी तत्पुरुष. धीर हा धीर पुल्लिंगी प्रथमा एक वचन. तत्र तेथे अव्यये. न नाही अव्यये. मुह्यती मुह चौथा गण परस्मै पद. मोहित होणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आहेत? पूर्वार्धामध्ये क्रियापद नाहीये आणि उत्तरार्धामध्ये मुह्यती हे एक क्रियापद आहे. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे. देहे अस्मिन देहे. अस्मिन हे दर्शक सर्वनाम देहे करता आलेलं आहे. देहे सप्तमी एक वचन, अस्मिन सप्तमी एक वचन इदम सर्वनामाचे. तेव्हा अस्मिन देहे म्हणजे या देहामध्ये. यथा ज्याप्रमाणे. कौमारम यौवनम जरा बालपण. यौवन म्हणजे तारुण्य, जरा म्हणजे म्हातारपण असतं. कोणाला? देहीनः देहधारी लोकांना. ज्याप्रमाणे या देहामध्ये कौमारम म्हणजे कौमार्य, यौवन आणि जरा म्हणजे वार्धक्य असतात. या तीन स्थिती असतात. त्याचप्रमाणे तथा देहांतर प्राप्ती ही अपि असती. हे क्रियापद तिथं पदार्थ घावावं लागेल. त्याप्रमाणे दुसऱ्या देहाची प्राप्ती सुद्धा होते. देह धारण करणाऱ्या मनुष्याला ज्याप्रमाणे या देहामध्ये बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य असतात. कौमारम यौवनम जरा संती असं म्हणावं लागेल. कारण कौमारम यौवनम जरा
करता आहे बहुवचनी झालं. आणि देहांतर प्राप्ती ही अपि असती असं म्हणावं लागेल, कारण देहांतर प्राप्ती एकवचनी. ज्याप्रमाणे देहधारी लोकांना या देहामध्ये कौमार्य, तारुण्य आणि म्हातारपण या अवस्था असतात, तथा देहांतर प्राप्ती ही अपि असती. तसंच दुसऱ्या देहाची प्राप्ती सुद्धा असते. म्हणून धीर हा तत्र न मुह्यती. म्हणून धैर्यशाली लोक त्या बाबतीत मोह पावत नाहीत. धीर हा न मुह्यती. धीर हा करताय, मुह्यती या क्रियापदाचा. धीर हा न मुह्यती. धैर्यशाली लोक भ्रांत होत नाहीत, भ्रांती पावत नाहीत. थोडक्यात प्रत्येक देहधारी व्यक्तीला बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा अवस्था येत असतात. तसेच मृत्यूनंतर दुसऱ्या देहाची प्राप्तीही होत असते, असा येथे भगवंतांनी पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितला आहे. श्लोक 14. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यांस्तांस्तिस्तिक्षस्व भारत. पदच्छेद बघूया. मात्रा स्पर्शाः तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनः अनित्यान् तान् तितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु, विसर्गाच्या पुढे तथ आले की विसर्गाचा स झाला. आगमापायिनो नित्यांस्तांस्तिस्तिक्षस्व हा संपूर्ण शब्द संधीनं युक्त आहे. आगमापायिनः अनित्याः तान् तितिक्षस्व. आता इथे शब्दार्थाने व्याकरण बघूया. मात्रा स्पर्शाः, मात्रा स्पर्श पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. मात्रा स्पर्श हा सामासिक शब्द आहे. आभिमीयन्ते शब्दादयः इति मात्राः. मात्रा कोणाला म्हणायचं? शब्दादी विषय ज्यामुळे मोजले जातात त्यांना म्हणायचं मात्रा. म्हणून मात्रा म्हणजे श्रोत्रादी इंद्रिय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय जाणण्याकरता हे 5 इंद्रिय मिळालेली आहेत. मात्रानाम स्पर्शाः षष्ठी तत्पुरुष. श्रोत्रादी इंद्रियांनी जे विषय ग्रहण केले जातात त्यांचे स्पर्श म्हणजे विषयांचे स्पर्श. तू हे अव्यय आहे, तर या अर्थी. कौंतेय पुल्लिंगी संबोधन एकवचने. हे अर्जुन. कौंतेय शब्द कुंत्या हा अपत्यम पुमान, कुंतीचा मुलगा तो कौंतेय. हे तद्धित रूपे. नामापासून जेव्हा नाम बनवलं जातं तेव्हा त्या रूपांना तद्धित म्हणतात. शीतोष्ण सुख दुःखदाः. शीतोष्ण सुख दुःखद पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. हा सामासिक शब्द आहे. शीत, उष्ण, सुख, दुःख आणि द असे शब्द एकत्र येऊन समास बनलेले आहे. शीतम च, उष्णम च, सुखम च, दुःखम च, इतरेतर द्वंद्व. शीत, उष्ण, सुख आणि दुःख. आणि त्याला पुढे आणखीन द हे जोडलेलं आहे. द हे अक्षर आले ते दा धातूवरनं आलेलं आहे. शीतोष्ण सुख दुःखानी यच्छन्ति इति. जे शीतोष्ण सुख दुःख देतात ते उपपद तत्पुरुष झाला. आगमापायिनः. आगमापायिन इनंत पुल्लिंगी द्वितीय बहुवचन. आगम म्हणजे दृगोचर होणे, अपाय म्हणजे निघून जाणे, नाश पावणे किंवा दूर होणे. आगमहाच अपायहाच हा इतरेतर द्वंद्व समास झाला, जे येणारे आणि निघून जाणारे असे. आगमापायौ स्तः अस्य इति आगमापायिन. दृगोचर होणे आणि नाश पावणे याने युक्त ते आगमापायिन म्हणून अनित्य. अनित्यान अनित्य विशेषणे पुल्लिंगी द्वितीय बहुवचन. हा सामासिक शब्द आहे. न नित्याः अनित्याः. न तत्पुरुष. तान तत्सर्वनाम पुल्लिंगी द्वितीय बहुवचन. तितिक्षस्व. तिज पहिला गण आत्मनेपद सहन करणे. तिज धातूच्या इच्छार्थकापासून बनलेला आज्ञार्थी रूप आहे. इच्छार्थक रूप तयार करताना पहिल्या अक्षराचं स्वरासहित द्वित्व होतं. त्याप्रमाणे इथं तिज धातूमधल्या तीचं द्वित्व झालेलं आहे. दा म्हणजे देणे. दा याच्या हा धातू पहिला गण परस्मै पदापद एक म्हणे आणि तिसऱ्या गण उभय पदामध्ये पण आहे.
परस्मैपदी चालताना तो दाचा यच्छ होतो, यच्छामी यच्छावह असा चालतो. तर तिसऱ्या गणामध्ये जेव्हा दा चालवायचं असतं तेव्हा उभयपदी चालेल, पण तिथं यच्छ हे होणार नाही. ददामी दद्वहा दद्महा असा चालेल. द दामी द द हे पहिल्या अक्षराचं द्वित्व झालं. तसंच तितिक्षस्व पहिल्या अक्षराचं द्वित्व झालेलं आहे. हे तृतीय गणामध्ये होतं, पण इथं धातू तिसऱ्या गणाप्रमाणे चालवलेला आहे. आज्ञार्थी क्रियापद तयार केलेले आहे. तितिक्षस्व आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन. आत्मनेपदी आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन. सहन कर. भारत भारत पुल्लिंगी संबोधन एक वचन. हे अर्जुन, भरतस्य गोत्रापत्यम पुमान, भरतवंशीयांचा राजा. येथे अर्जुन. आता या श्लोकामध्ये क्रियापद कुठलंय तर एकच आहे, तितिक्षस्व. तिचे म्हणजे सहन करणे. तितिक्षस्व आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन. त्यार्थी द्वितीय पुरुषी एक वचने करता असला पाहिजे. तो आहे त्वम. त्वम तितिक्षस्व तू सहन कर. हे भारत त्वम तितिक्षस्व हे भारत हे पार्था तू सहन कर. काय सहन कर? तान तितिक्षस्व. तान मात्रास्पर्शान तितिक्षस्व. ते मात्रास्पर्श तू सहन कर. आता मात्रास्पर्श कसे आहेत ते पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. मात्रास्पर्श हा तू हे कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा संती. विषयांचे स्पर्श हे नेहमी शीत उष्ण सुख व दुःखदायक असतात. तसेच आगमापायीनः अनित्याः. मात्रास्पर्श कसे आहे तर शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायीनः अनित्याः तान तितिक्षस्व. ते तू सहन कर. हे कौंतेया म्हणजे हे अर्जुन, मात्रास्पर्श म्हणजे इंद्रियांचे विषयाशी होणारे संयोग हे शीत उष्ण सुख आणि दुःख देणारे आहेत. तसेच ते आगमापायीनः उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त आहेत. अनित्याः ते अनित्य आहेत. तान तितिक्षस्व तू त्यांना सहन कर. अन्वय आणि अर्थ बघूया. हे कौंतेय मात्रास्पर्शा हा तू शीतोष्ण सुख दुःखदाः संती. इथं संती हे क्रियापद आपण पदरचं घेतलं. इंद्रियांचे विषयाशी होणारे संयोग हे शीत उष्ण सुख आणि दुःखदायक असतात किंवा आहेत. तशीच त्यात आणखी दोन मात्रास्पर्शांचे विशेषण आहेत. आगमापायीनः अनित्याः ते उत्पत्ती व विनाश यांनी युक्त असल्यामुळं अनित्य आहेत. ज्याला उत्पत्ती आहे जे विनाश पावतं ते अनित्य असतं. तेव्हा हे उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळं ते अनित्य आहेत. हे भारत हे अर्जुना तान तितिक्षस्व. हे भारता म्हणून तू त्यांना सहन कर. आत्मा अमर व देह नाशिवंत असल्यामुळं त्याबद्दल शोक करू नये असं भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं. हे जरी खरं असलं तरी प्रस्तुतच्या देहाच्या नाशाबद्दल जे दुःख वाटते ते सुद्धा योग्य का नाही ते ह्या श्लोकात सांगितलेले. श्लोकात मात्रा स्पर्श हा असा शब्द आलेला आहे. मीयते एभिहि इति मात्रा. मात्रा शब्दाची व्याख्या शंकराचार्य देतात की ज्यांनी बाह्य पदार्थ मोजले जातात ती इंद्रिये. इंद्रियांनी मोजले जाणारे बाह्य पदार्थ असाही अर्थ या शब्दाचा होतो व त्या बाह्य पदार्थांचा इंद्रियांशी होणारा स्पर्श तो मात्रा स्पर्श. मनुष्याला दुःख का वाटतं तर मनुष्य बाह्य पदार्थ व इंद्रिय यांच्या संयोगापासून होणारे सुख दुःखादी विकार सत्य मानतो व त्यांचा आत्म्यावर अध्यारोप करतो. वास्तविक विकार हे प्रकृतीचे असतात आणि आत्मा हा अकर्ता अलिप्त असतो. पण अज्ञानी मनुष्य तसं मानत नाही. जो हे ओळखतो त्याला सुख व दुःख दोन्ही सारखीच असतात. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला समबुद्धीने ती सुख दुःखे सहन कर असं सांगत आहेत. मागच्या श्लोकात भगवंतांनी आत्म्याचे पुनर्जन्म सांगितले. आता या श्लोकात आत्म्याला पुनर्जन्म का घ्यावे लागतात ते सांगितलेले. मनुष्य विषयाभिमुख होतो. विषय हे इंद्रियांना द्वंद्वांचा अनुभव देणारे असतात. तो विषयांचा स्वभावच असतो. तसेच मनुष्याची इंद्रिये बहिर्मुख असतात. त्यामुळे बाह्य विषय जे जे सुख व दुःख देतात ते दुःख इंद्रियांमार्फत भोगत असताना ती सुख दुःखे आपली आहेत असं तो मानतो. हे विषय भोगत असताना अकस्मात मृत्यू आला की तो सुख दुःखे भोगण्याकरता
पुनर्जन्म घेत असतो. अर्जुनाने आपल्याला होत असलेला शोक दूर कोणत्याही कारणाने नाहीसा होईल असा मार्ग दिसत नसल्याचं म्हटलं होतं. पण विचार करता असं दिसून येतं की विषयांचे भोग हे सुखदुःखाला कारणीभूत होत असतात. सुखदुःखे ही चिरस्थायी नसतात, ती येतात आणि जातात. चक्रवत परिवर्तन ते सुखानीच दुःखानीच. चाकाच्या आऱ्याप्रमाणे त्यात परिवर्तन होत असते, तेव्हा ती सुखदुःखे सहन करावीच लागतात. तेच श्रीकृष्ण अर्जुनाला सहन करण्यास सांगत आहेत. आता या पुढील श्लोक पुढच्या पाठामध्ये. आज इथंच थांबूया. हरिओम तत्सत.